त्याच्यातून. आणि हे जेव्हा 3 गुणांमध्ये आपण फसायला नको, त्याच्यासाठी सरळ सरळ विचार द्यायचा की कोण ही सृष्टी किंवा हा देह कोण बनवला आहे. आपल्याला माहित आहे समर्थांची मांडणी आहे ब्रह्म, मग संकल्प झाला, मूळ माया तयार झाली, गुण माया तयार झाली आणि जड माया तयार झाली, अष्टधा प्रकृतीने हे सगळं विश्व तयार झालं आणि त्या विश्वातला मी एक. मग हा देह आहे तो 5 भूतांचा बनलेला आहे, तो जड आहे, तो त्याचा आहे. सरळ विचार द्यायचा जड मायेचा. हा 3 गुणांचा भरलेला आहे, म्हणून हा 3 गुणांचा आहे, माझा नाही, 3 गुणांचा आहे. ह्याच्याने जे होते हे गुण करून घेतात, हे माझ्या हातची गोष्ट राहत नाही, हे गुण माया करवते. म्हणून त्याचं खापर तिला देऊन द्यायचं. आणि तिसरं मूळ माया, आणि त्याची ही सगळी उत्पत्ती आहे. मूळ मायातून ही तिने ते गुण मायला रसवलं आहे, मग तिने जड मायला, जड मायेने आपल्या सगळ्यांना. अशी ही वाटणे, अशी ही आपल्या जीवाची, आपल्या विचारांची ठेवण करून घ्यायची. मग हा जर माझा नाही आहे तर विचार कुठं संपतो हे महत्वाचं आहे. अशा विचारांचा रिझल्ट कुठं आला पाहिजे. मग हा माझा नाही आहे ना, हा असला तरी हरकत नाही, आणि हा नसला तरी इथं थोडस आपण कचकतो. मग इथं हा विचार देणं मला जमलं पाहिजे की असला तरी चालेल, हा नसला तरीही काही हरकत नाही. मी परब्रह्म, तो आत्मा आहे, मी आहे आहे आहे. इथपर्यंत जाण्यासाठी हे वाटणे. अशा रीतीने आपण आपल्या विचारांची ठेवण केली तर येणारा ते येईना, जाणारा ते जाईना. असं जाणारा ते जाईना म्हणताना माझं तोंड वाकडं व्हायला नको. विशेष म्हणून दुसऱ्यांचा नाही, तो सुद्धा अशी विचारांची ठेवण ठेवली की मग छान काम होते, आपण मोकळे राहतो. आणि असे मोकळे राहून मग हे आता सत्वगुण आला. म्हणजे जेव्हा आपण सत्वगुणाची जोपासना करतो ना, तर ही विचारसरणी लवकर जमते. पण हा सत्वगुण सुद्धा निर्मळ आहे, स्वच्छ आहे. ते सत्वगुणाची बुद्धी म्हणजे अग्नितत्वाची आहे, आणि तो अग्नितत्व अगदी शुद्ध आहे, म्हणून ही बुद्धी सुद्धा शुद्ध आहे, सत्वगुण सुद्धा शुद्ध आहे. पण होते काय, हा याच्यामध्ये चिदाभास, त्याच्या आतमध्ये जाण्याची, त्याच्या आतमध्ये राहण्याची व्यवस्था आहे. मग ह्या चिदाभासाने त्या कुटस्थाकडे जायची व्यवस्था केली. हा ही भास आहे बरं, चिदाभास सुद्धा भास आहे, त्या कुटस्थाचं प्रतिबिंब आहे. आणि प्रतिबिंब जसंच्या तसं ही बुद्धी सत्वगुणाची अग्नितत्वाची असल्यामुळे शुद्ध आहे, आणि त्याच्यामध्ये हे छान पडण्याचं, हे बुद्धीमध्ये हा आत्मप्रकाश म्हणजे त्या कुटस्थाचा प्रकाश पडण्याची व्यवस्था ईश्वराने केलेली आहे. मग ही क्षमता जर माझ्यामध्ये असेल, म्हणजे माझ्या बुद्धीमध्ये असेल, तर काय होते, सुख संगेन बघनाती, ज्ञान संगेन चानक, गीता म्हणते. मग सगळं छान छान सुखात सुखात असंच मला पाहिजे, हेच पाहण्याची सुखाच्या संघामध्ये हा सत्वगुण बांधून टाकतो. म्हणून डॉक्टर काका म्हणतात सुखरूप व्हायचं आहे, सुखी नाही राहायचं आहे. सुखरूप व्हायचं आहे, पण सुखी होता होता सुखरूप होता येते. ट्रेन मध्ये बसायचं असेल तर प्लॅटफॉर्म गरजेचा आहे, प्लॅटफॉर्मवर गेलं पाहिजे, म्हणजे सुखाच्या प्लॅटफॉर्मवर गेलं पाहिजे, तेव्हा सुखरूप होता येते. म्हणून हा हाती धरायचा, प्लॅटफॉर्मवरच बसून राहिलं आणि ट्रेन चालली गेली, हा प्लॅटफॉर्म खूप छान आहे, हे इथं धोक्याची घंटी आहे.
इथं मला हा सुख हा छान आहे, सगळं सुखामध्ये सगळं सुरू आहे, मग सुखाची सवय पडली आणि हे सुखरूपतेकडे जाणं दाबून गेलं. ट्रेन चालली जाते, प्लॅटफॉर्मवरच बसला राहिला कारण प्लॅटफॉर्म खूप छान आहे. असं माझं होताच कामा नये. ज्ञान हे सुद्धा एक बंधन आहे, इथपर्यंत डॉक्टर काका बोलून जातात. मी ज्ञानी आहे, मी पंडित आहे. आपल्याला ज्ञानी व्हायचं नाही, आपल्याला पंडित व्हायचं नाही, आपल्याला आत्मरूप व्हायचं आहे. मी आत्मा आहे. आत्मतृप्तीसाठी हा कामी लागणारा आहे, एक साधन आहे, तेवढाच त्याचा उपयोग करायचा. त्या साधनाला चिपकून बसायचं नाही. तो आपल्याला सुखामध्ये झकडून घेतो. सत्वात संजायते ज्ञानम. फार छान, फार छान, फार छान, विचारू नका. तेव्हा आपण सरळ विचार द्यायचा की हे ज्ञान कोणाचं आहे? माझ्या श्री गुरूंचं आहे. हे त्याच्याकडे ट्रान्सफर करणं जमलं पाहिजे. पण हे सगळं मी माझ्याजवळ ठेवून घेत असेल तर इथं झकडणं आलं, इथं थांबणं आलं. असं माझं होऊ नये, हा फार महत्वाचा विचार आहे. पण 3 गुणांकडे वळलेलो आहोत आता, आणि 3 गुण सुद्धा आपल्याला आपलं स्वचं स्वरूप बघायला कसं मध्ये येते, त्याचे कसे अडथळे तयार होतात, ह्याकडे आपण अभ्यासाला चाललेलो आहोत. आणि हे आता त्याच्यासाठी हे संघर्षरहित मी साधक आहे. हे संघर्षरहित जीवन जगायला सुद्धा मी शिकलं पाहिजे. संघर्ष येणार नाही का? येतील, पण त्याच्यामध्ये जितका संघर्ष जास्त असतो ना, तितकं आपण अस्वस्थ होत जातो. आणि संघर्ष जेवढे तुम्ही स्वतःला असे वाटून घ्याल, हे काम करायचं, ते काम करायचं, म्हणजे रजगुणाकडे इतक्या याचं आत्मविचारापासून हे संघर्ष आपल्याला दूर नेतात. मग त्याचं चिंतन आणि आत्मविचार राहून जातो. म्हणून आपल्याला हा सत्वगुण टिकवायचा असेल आणि पुढे जायचं आहे, पण हा सत्वगुण टिकवण्यासाठी संघर्षापासून स्वतःला दूर ठेवायचं, हा एक इलाज आहे. जेवढे संघर्ष जास्त, तेवढं आपण या विचारांना बाजूला करतो, आणि संघर्ष कमी होईल न होईल हे आपल्या हातात नाही. ते ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे आपल्या जीवनात संघर्ष येत असतात. पण हे कमी झालं म्हणजे हे माझे नाही. उद्देश काय आहे? स्वस्थ राहणं, शांत जीवन ठेवणं. लाट यायला हरकत, हे झुळूक यायला हरकत नाही, पण त्याची लाट होता कामा नये. मी स्वस्थ आणि शांत असेल तर ह्या मुख्य भाग हा साधनेचा आहे. त्याच्यासाठी नाम साधना मग मी वाढवायला पाहिजे. पण माझं मनच जर असं अस्वस्थ असेल आणि ह्याच्यामध्ये संघर्षामध्ये चित्त जर हे झालं असेल तर नाम सुद्धा नाही जमत हो, तेच आठवते. म्हणून विचार दिलेला आहे की त्या निर्गुण परमात्म्याच्या अनुसंधानात राहण्यासाठी या संघर्षापासून आपण थोडं दूर राहायचं. इकडे तिकडे साध्या भाषेत सांगू का, इकडे तिकडे नाक खुपडायला जायची जी आपल्याला सवय आहे, मी करू का, मी करते, माझ्याशिवाय होणार नाही, अशी आपल्याला सवय आहे, ती कमी करायची किंवा बंद करायची. गरज आहे तिथं जरूर जा, पण जिथं तिथं मी हा जो हा अहंकार आहे, तो नाही धरला तर हा संघर्ष पुष्कळ कमी होतो. महत भाग्याची घडी दौडू नये परोपरी, घ्यावी आत्म्यावरी उडी झळझळूनी. ह्या सगळ्या याच्यात जर आपण गुंतलो तर हे उडी घालणंच राहून जाते. डॉक्टर काका म्हणतात बरं, माझ्या पदाचं नाही सांगत, ही डॉक्टर काकांची ओवी आहे. घ्यावी आपल्याला फार मोठ्या भाग्याने हा देह मिळालेला आहे. अहो भाग्य मम अमित अति,
माझं अति चांगलं भाग्य आहे की मला हे मिळालेलं आहे आणि त्याच्याही पेक्षा जास्त भाग्य छान की माझ्या जीवनामध्ये श्री गुरु आले आहेत, त्यांनी मला अनुग्रहित केलेलं आहे, मला हाताशी धरलं आहे आणि ही घडी मी साधून घेतली पाहिजे. जर असं आपण शांत आणि स्वस्थ राहिला तर त्या निर्गुण ब्रह्माकडे आपली वाटचाल, आपलं अनुसंधान राहायला मदत होते. आणि असं जेव्हा करतो हे अगदी वास्तव आहे की प्रापंचिक आणि सांसारिक आपण सगळे आहोत. ह्याच्यात साधू संत वगैरे आपल्याला कमी आहे. सगळे आपण प्रापंचिक आहोत. आपलं घरदार आहे, मुलं बाळ आहे. मग जसं काल आपण सुरुवात केली होती की दुर्योधनाचं उदाहरण बघितलं होतं की अर्जुनाला विचारलं दुर्योधन असा का. हेच विचार प्रत्येकासंबंधी आपणही करतो. माणसाविषयी करता येतील, आपण सुद्धा असंच करतो. म्हणजे हे थांबवायचं. असाच का, यांनी असंच का केलं, ही मनामधील ही प्रतिकूल भूमिका किंवा अनुकूल भूमिका जर आपण थांबवली तर बऱ्याचशा गोष्टी थांबून जातात. काही घेणं देणं नसताना सुद्धा ह्याच्याकडे आपलं लक्ष जाते, आपण त्याच्यावर केंद्रित होतो विनाकारणच. मग इथं इलाज सांगितलं आहे की हे ज्याच्या सत्तेवर होत आहे त्या सत्तेकडे आपण लक्ष द्यायचं, यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. दुर्योधन असा कसा, त्याच्यामधलं ते तत्व बघायचं. तसंच माझ्या जीवनात येणारे हे असे कसे, त्यातलं मधलं ते आत्मतत्व बघायचं. छान शब्द आहे त्या प्रतिकूल मध्ये, तो त्या अंमलाखाली आहे. तो आत्मतत्वच आहे, ते परब्रह्मच आहे, पण तो त्या अंमलाखाली आहे, म्हणजे रजोगुणाच्या तमगुणाच्या. म्हणून तो तसा करत आहे. आणि ज्यांनी अंमली वस्तू घेतली असते, म्हणजेच समजून गेलं असेल तुम्हाला की ते ज्याच्या पोटामध्ये गेलेलं असेल त्याच्याकडे आपण लक्ष देतो का. अरे तो नशेत आहे असं म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, त्याला सोडून देतो आणि ही एक संघर्षाची बाजू आपली कमी होते. आपण आपल्याकडे बघायचं, आतली ही जी हवा येते राग येणं किंवा द्वेष येणं, हे शांत राहते. आपल्याला काय फायदा आहे हा विचार देऊन की आपल्या आतमध्ये जी चुळबुळ होऊन जाते ना सुरू, एक तर त्याच्याबद्दल प्रेम तयार होते किंवा द्वेष तयार होतो. ह्याच्यापासून आपल्याला वाचवायचं आहे. तसंच ह्या गुणाच्या अंमलाखाली माणसं आहेत हे कळलं की मनातल्या मनात हसून त्याला सोडून द्यायचं. त्याच्यावर दया दृष्टी, त्याच्यावर क्षमा दृष्टी करायचं. अरे आता हा नशेत आहे, आता ह्याच्याशी बोलायचं नाही, सोडून द्या, असा विचार त्याला नाही, तो तर नशेत आहे. आपण जागे असलं पाहिजे. आपण कोणत्याही नशेत नसावं. सत्वगुणाची जोपासना करण्यासाठी हा विचार द्यायचा आणि स्वतः मोकळं व्हायचं. समर्थ सुद्धा नाथ महाराज म्हणतात, देही ज्या गुणांचे प्राधान्य तैसेची कर्म निपजे जाणं, इंद्रिय ती गुणाधीन तदनुसार जाणं वर्तती. हा विचार घेऊन हा मुद्दा मांडला की ही इंद्रिय हे त्या गुणांच्या प्राधान्याखाली आहे, त्या गुणाचा नशा चढला आहे बस. आणि त्या नशेमध्ये तो आहे, म्हणून त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही, सरळ पुढे जायचं. असा टकराव जो सुरू होतो, जो संघर्ष सुरू होतो, त्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो. टकराव जोपर्यंत आहे आतमध्ये शिल्लक आहे. आता बाहेरचा नाही दिसत आहे, तो चालला गेला, नालीत पडला असेल किंवा इतर कुठे चालला गेला असेल तमाशा करून,
पण माझ्या आतमध्ये जर असा विचार टकराव सुरू असेल तोपर्यंत रामकृष्ण हरी किंवा श्रीराम जय जय राम ही सोहम साधना जशीच्या तशी मला करणं शक्य होत नाही, म्हणून असा विचार द्यायचा आणि तसे कारण आत्मा विचार सारासार विचार हे सगळे विचार द्यायचे आणि ते विचार सातत्याने ठेवायचे. सातत्य फार महत्वाची वस्तू आहे. सातत्य काल परवाही आपण बघितलं होतं की हे सातत्याने 24 तासाची साधना आहे आणि ती साधना जर नीट मला करता यावी असं वाटत असेल तर या संघर्षरहित अशा रीतीने आपण आपलं जीवन आपली साधना चांगली करता येते. मूळ मुद्दा आहे त्या दिशेने आपल्या विचाराला जाऊ द्यायचं नाही. आपली विचारसरणी थांबली की तिथं हा देह जात नाही. पहिले मनामध्ये आपल्या वृत्ती येते म्हणजे विचार येते आणि त्या विचारांवर बुद्धी निर्णय घेते आणि ते निर्णय ती पुन्हा मनाकडे पाठवते आणि मग ह्या इंद्रियांना मन कार्यान्वित करते. म्हणून हे विचारच जे आहेत तेच बंद करायचे. मेन स्विच बंद करून टाकायचं. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. तुला जायचंच आहे ना, ह्याच्याकडे नको जाऊ, भक्ती पंथावर जा. आणि अशा तो जो सुखाच्या कल्पनेत बांधून ठेवून जो बद्ध होऊन जातो, आता ह्या पुढे आपल्याला काही करण्याची गरज नाही असं त्याला वाटते. मी किती सुखी आहे, माझं किती छान सुरू आहे. आता ह्या अशा सगळे विचार देता आलं, हे सगळं जमलं की माणूस सुखी राहतो. कोणाचं टेन्शन काही नाही, छान कोणाच्या घेण्यात नाही, कोणाच्या देण्यात नाही, असा तो सुखी राहतो आणि त्या सुखाच्याच कल्पना करत बसतो. पुन्हा तोच मुद्दा आला संकल्प. असंच ठेव देवा, असंच राहू दे देवा. अजून पुन्हा संकल्प आला. याच्यात तो बांधून जातो, याच्यात बद्ध होतो. सुख संज्ञेन बंधती बघनाती. या सुखामध्ये सुद्धा साधक किती सावध राहावं हे सांगायची, हे आपल्याला बघायचं आहे. सुखामध्ये सुद्धा सावध साधकाने राहायचं आहे. सत्वगुणी माणूस नीतिमान माणसाची हीच हकीकत आहे. त्याला हे सगळं असंच राहावं असं वाटते. गुणातीततेचा प्रवास खुंटतो. हे महत्वाचं आहे. मला ह्या गुणामध्ये थांबायचं नाही, मला गुणातीत व्हायचं आहे. दत्त दत्तायसे लागिले ध्यान. ते मला तसं व्हायचं आहे. आणि या आधी म्हटल्याप्रमाणे स्वतःवर असं खुश राहून आपण हे गाफीलपणा जो आपल्यामध्ये होतो तिथं सावध राहायचं. सावध साक्षेपी दक्ष तया तत्काळ मोक्ष. आणि ह्या ठिकाणी सावध राहणं फार महत्वाचं आहे. इथं आपण सावध राहायचं आहे आणि यामध्ये अशी तत्व कशात आहे, मला ते तत्व रूप व्हायचं आहे असं जेव्हा आपण सावध राहतो ना, तेव्हा ही जाणीव नेहमी जागी ठेवायची की मी ह्या सत्वगुणात थांबायचं नाही, मला गुणातीत व्हायचं आहे, सुखरूप व्हायचं असं मला माझ्या श्रीगुरूंनी सांगितलेलं आहे. इथं मला थांबायचं नाही. हे प्रवासातलं एक स्टेशन आहे. सत्वगुणाचा उत्कर्षामुळे चटकन आणि लवकर हे लक्षात येते, इथं गडबड झालेली आहे, इथं मी थांबलेले आहे, मला इथं थांबायला नको होतं, हे माझं चुकलं आहे. अशी चूक लक्षात आली ना, ही जाणीव झाली ना की माणूस त्याच्यातून बरोबर फिलिंग आली पाहिजे, हे मला जाणीव झाली पाहिजे की इथं मला थांबायचं नाही. या स्टेशन कितीही चांगलं आहे तरी इथं मला उतरायचं नाही.
माझं स्टेशन अजून पुढे आहे, हे छान आहे म्हणून काय उतरून जायचं का? नाही. अशा रीतीने स्वतःला तिथून अटकवायचं, म्हणजे ही फिलिंग, ही जाणीव आली की डॉक्टर काका त्याला इन्साइट म्हणतात, आतमध्ये माहिती झाली की इथं माझं थांबलेली आहे गाडी, पण पुढे न्यायची आहे. आणि अशी जाणीव झाली की आपल्याला दृष्टी येते की मला हा दृष्टिकोन माझा तयार होतो की मला इथं थांबायचं नाही, मला पुढे जायचं आहे. आणि तो पुढे कुठं जायचं आहे, मग हे मनन सुरू होते. हे सगळं सत्वगुणाने. मग हे श्री गुरूंचे बोधवाक्य ऐकलेले आहेत, म्हणजे श्रवण केलं, आता त्याचं मनन सुरू होते आणि त्यामुळे मला ती दृष्टी माझी तिथं माझा दृष्टिकोन स्थिर राहतो. मला योग्य तो दृष्टी मिळते, मला तो दृष्टिकोन मिळतो आणि कोणत्या मार्गाने जायचं आहे. गमू पंथ अनंत या राघवाचा. जसं आपण 2-4 दिवसा पहिले बघितलं होतं की ह्या मार्गावर जाता जाता मला मग भजे खायची इच्छा होते, चहा प्यायची इच्छा होते, म्हणजे हे आहे ते. की इथं थांबायची इच्छा होते की फार छान आहे हा, थांबूनच जायचं. आणि एक विनोदाने म्हटलं होतं, मग इथं मी भज्याचं दुकान लावून घेते, म्हणजे ह्याच सत्वगुणामध्ये, ह्या सुखामध्ये मी राहू पाहते. पुढचा गुणातीत होण्याचा प्रवास थांबून जातो, या दुकानात बसून जाते, इथंच भजे खात बसते आणि हळूहळू हेच दुकान लावून बसते, म्हणजे सुख सुख सुख. अशा रीतीने मला ही ग्रीप, ही जाणीव झाल्यामुळे मला मग इथून पुढे जायचं आहे, इथं थांबायचं नाही. हे आपल्याला अशी ग्रीप यायला पाहिजे. ही एक समस्या झाली, अरे मी इथं थांबलो, लवकर निघालं पाहिजे. आणि मग माझे श्री गुरु येतात, म्हणतात अरे तू हे भजे खायला उभा राहू नको, तुला पुढे छान ड्रायफ्रूटचा चांगल्या तुपातला लाडू देतो. तुला त्या तत्वातीत त्या ह्या सगळ्यांमधून बाहेर निघायचं आहे, जे तुला अगदी कुठंही बाधणार नाही, कुठंही त्रास होणार नाही, म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रात अटकवणार नाही, असा लाडू मी तुला देणार आहे. जर तू हे भजे खाऊन पोट भरलं तर लाडू खाऊ नाही शकणार, म्हणजे इथं तू अटकला तर तिथं पोहोचू नाही शकणार. इथं ह्या मोहात पडू नको, ह्याच्यामध्ये थांबू नको, चल पुढे हो. अशी ती ग्रीप देतात, अशी ती सवय ही यायला हवी. आणि सत्वगुण वर असेल तर हे जमते. आणि त्यातून मग हे विचारांची असं माझं मनन सुरू होते श्री गुरूंच्या विचारांवर, म्हणजे तो लाडू दिसायला लागतो. मग मी ह्याचा जो मोह सुखाचा पडला होता, त्याच्यातून मी बाहेर निघते आणि लाडूच्या शोधासाठी जाते. श्री गुरूंनी जो मला हात धरला आहे, हाताशी घेतला आहे, ते मी ऐकते. आणि पुढे पुढे गेलं की ही पकड, ही जी मला विचारसरणी मिळाली आहे, जे मी मनन केलं म्हणून समजलं आहे, मग त्याचा मला ध्यास लागून जातो. ध्यास लागला ह्या जीवाला, कधी भेटवी जीवा शिवाला. त्या शिवाला म्हणजे त्या परमानंदाला, त्या अमृत तत्वाला मी कधी प्राप्त होईल. हे वेदांत शास्त्र वाचताना हे सगळे अनुभव मला यायला लागतात आणि याचा ध्यास लागून जातो आणि ही पकड ही येऊन जाते. हे बघा, जर सत्वगुण नसेल ना, रजोगुण आणि तमोगुण असेल ना, तर मन हे इथं विमनस्क होऊन जाते, विचलित होऊन जाते की अरे साला जाऊ दे ना, ते मिळेल तेव्हा मिळेल. आता हे माझ्या तोंडासमोर ही प्लेट आहे भज्याची, ही तर खाऊनच घेतो, लाडू काय माहित केव्हा मिळेल, या जन्मात मिळते की पुढच्या जन्मात मिळते, तोपर्यंत ह्यानीच भागवतो, बघू पुढच्या जन्मात. असं जर मी म्हणत असेल तर ते रजोगुण आणि तमोगुणाच्या आहारी मी गेलेला आहे. हे आपल्याला याच्यावर थांबू नाही देत, म्हणून नेहमी सत्वगुणाची जोपासना केली तर ही पकड, ह्या विचारांची पकड पक्की राहते.
एकोहम कडे जाण्याचं आपल्याला म्हणजे की मला तिथं थांबायचं नाही. अद्वैत मी एकला, दुजा न कोणी मजला, या विचारांवर स्थिर व्हायचं आहे. तिथं या ठिकाणी मला स्वतःला सांभाळायचं आहे, सावध ठेवायचं आहे, सातत्य सांभाळून नेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. पहिलं म्हणजे हे प्रकाश म्हणजे ह्या ज्ञानाच्या प्रकाशातच मला राहायचं आहे आणि त्या प्रकाशाचं म्हणजे या ज्ञानरूपतेचं सातत्य टिकवायचं आहे. आणि तिसरं सुखाची भावना सहज निर्माण होते, त्याच्यामधून स्वतःला असं सावध राहून पुढे घ्यायचं आहे. हे भलेही धरातळाची परिस्थिती कशी असो, म्हणजे माझ्या जीवनामध्ये इथं आपण आहोत तर परिस्थिती सुखाची असो की दुःखाची असो, तिथं मला असं स्वतःला विचार देऊन ही आतमधली जी माझी सुखाची भावना आहे, सत्वगुण हे देते, सुखाची भावना आहे, सत्वगुणामध्ये सातत्य पाहिजे, हे सातत्य सांभाळलं जाते असे विचार असले तर मग रजामध्ये किंवा तमामध्ये आपण जात नाही. आणि एखाद्या गोष्टीची पकड आली, चटकन ग्रीप आली की मग दुसऱ्या विषयीचे संघर्ष थांबतात, आपोआप संघर्ष आपल्या जीवनाचे कमी होतात. म्हणून ह्या गुणाचा फायदा घ्यायचा, हा गुण सांभाळायचा आणि हळूच कण शुद्ध सत्वामध्ये जायचं, कारण इथून तो जवळ आहे. रजामधून किंवा तमामधून तो दूर आहे, पण ह्याच्यामधून आपल्याला असं सहजच जाता येते. त्याच्यासाठी काहीही सांडावं लागत नाही, काहीही मांडावं लागत नाही, एक विचार शोधून पाही म्हणजे कळे, असा दासबोधामध्येच समर्थांनी म्हटलेलं आहे. हे सगळं करायला ह्या मुलाबाळांना, ह्या घरादाराला काही सोडावं लागत नाही किंवा काही पकडावं लागत नाही. जे जसे आहेत, जिथं आहेत ते सगळं आपल्याला असून सुद्धा सावध राहून ह्याच्यातून आपल्याला बाहेर पडता येते. कसं? त्याच्यासाठी या सत्वगुणाची जोपासना केली तर. हे बंधन आहे हे कळलं पाहिजे. एक सगळ्यात महत्वाचा विचार अजून शेवटचा देते, सत्वगुण एक हे नेहमी लक्षात ठेवायचं, सुख संगेन बघनाती ज्ञान संगेन जानक. गीता म्हणते, जर तू ह्या सुखामध्ये याच्या संघामध्ये जर थांबून जाशील तर हे बंधन होऊन जाणार. पण रजगुणातून तमगुणातून सुटण्यासाठी सत्वगुण धरला आहे आणि सत्वगुणाच्याही शुद्ध सत्वात जायचं आहे, हे पक्क लक्षात ठेवायचं. ही जाणीव, ही फिलिंग नेहमी लक्षात ठेवायची की हे बंधन होण्याची शक्यता आहे. सगळं छान आहे, सगळं छान आहे, मुलं दादे चांगले आहेत, आमच्या सुनाई चांगल्या आहेत, मुली चांगल्या आहेत, मुलं दादे सगळे छान आहेत सगळं, आणि आम्ही हा अभ्यास करत आहोत, छान वर्ग करत आहोत, असं देवा सुरू राहू दे. हे पण एक बंधन आहे. हा वर्ग असो सुरू की नसो, कारण प्रत्येकाला मर्यादा आहे, हा नेहमी सुरू राहो अशीच भावना आहे. पण कदाचित काही कारणाने जर हा बंद राहिला तरी हा माझा विचार मला ह्याच्याशिवाय सुद्धा 24 तास, ह्या एका तासापुरता नाही, 24 तास मला हा विचार टिकवता आला पाहिजे. कारण हा वर्ग एकच तास राहील, मग बाकीचे 23 तास मला एकट्याला राहायचं आहे. आणि हे ज्याचं त्याला करायचं आहे, तेव्हा हे मी विचारात ठेवायचं की हा वर्ग, हा विचार, हा सुखरूपतेचा, सुखाचा विचार म्हणजे किती छान वर्ग आहे, हा विचार सुद्धा मला बंधनात टाकणारा होईल. मला हा विचार देऊन हे बंधन मला व्हायला नको, एवढं मी लक्षात ठेवायचं. पण त्या आत्मतत्वाकडे ह्या बंधनात पडून दुर्लक्ष होता कामा नये. आणि इथं आत्मा ब्रह्म तिकडे दुर्लक्ष होण्याची दाट शक्यता आहे. हे जे विचार आपल्या सगळ्यांना इथं मिळतात आहेत माझ्या समवेत, बरं असं नाही, मी बोलण्याच्या माध्यमातून, आपण ऐकण्याच्या माध्यमातून हा अभ्यासच करत आहोत.
सोबत मिळून आपण अभ्यास करत आहोत, विचारांचा अभ्यास करत आहोत. आणि ह्याच्यातच आपल्याला थांबायचं नाही, हे विचार आपल्याला कार्यान्वित करायचे आहे उरलेल्या 23 तासात. आणि त्याच्याकडे दुर्लक्ष होण्याची इथं फार संभावना, दाट संभावना आहे असं म्हटलं आहे. म्हणून हे विचार फिल्टर करायचे. म्हणून वेगळे श्रोते येतात, वक्ते येतात आणि वेगळ्या प्रकारे विचार मांडून जातात. म्हणजे हे विचार अजून फिल्टर होत जातात. वेगळे हे असले तर त्याच्यामध्ये आपल्याला जर एक संथपणा असला ना तर ते आपण कृतिशीलता येऊन जाते. आणि ह्याच्यामध्ये विविधता असली तर मग ते आपल्याला चिंतनशीलता देते. असे चिंतनाचे वेगवेगळे आयाम प्रत्येक वक्ता देऊन जातो. आणि त्याच्यानुसार आपण हे खरं हित काय आहे ह्याच्याकडे लक्ष देऊ शकतो. आणि जर आपण ह्याच्याच मध्ये थांबलं तर मग माझं खरं हित बाजूला पडून जाईल. इथं सावध साक्षेपी दक्ष. मला माझं हित साधायचं आहे आणि त्यासाठी या स्तुतीला किंवा याच्यातल्या कमी, कोणी स्तुती करेल कोणी चांगलं नाही असं सुद्धा म्हणे, त्याला मी बळी पडायचा नाही. पण हा जो विचार आहे तो मी टिपून घ्यायचा, मोकळं व्हायचं. मोकळं राहणं फार महत्वाचं आहे. आणि ह्याच्यासाठी हा सत्वगुण आहे. सत्वगुणामध्ये नेहमी आपल्याला छान 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 असंच वाटते. आणि त्याच्यासाठी इथं आपल्याला फार महत्वाचा मुद्दा येतो की तो मी इथं जागरूक असलं पाहिजे की हे फार सुंदर स्टेशन आहे. आणि नंतर येतो रजोगुण. हे मी नेहमी, रजोगुण म्हणजे त्याचं वैशिष्ट्य आहे हा चंचलता देतो. हा रजोगुण चंचलता देतो आणि माझी जबाबदारी आहे हे मी केलंच पाहिजे, याचं मुलाबाळांचं मी केलंच पाहिजे, त्याच्यासाठी गेलंच पाहिजे, तिकडे मी गेलंच पाहिजे, अशा प्रकारच्या माझ्या अनेक आसक्ती, देह आणि देह संबंधी यांच्या आसक्तीमध्ये हा लटकवतो. ही साधना म्हणजे हे असे अंतःकरण त्यामुळे शुद्ध होते. जसं आत्ताच आपण पाहिलं की ह्या सगळ्यांपासून आपल्याला दूर राहायचं आहे आणि हा त्याच्यामध्ये अटकवतो. ह्या सगळ्यांमध्ये तो घेऊन जातो आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या संघर्षामध्ये आपण जातो. काय करावं, मुलाची फी भरणं माझं कर्तव्य आहे की नाही, मग संघर्षासाठी धावला, काहीतरी काळं केलं, काहीतरी पिवळं केलं आणि त्याचे परिणाम मनावर होतात आणि तमोगुण्यात जातो. हे आता घसरण्याचे विचार आहेत. असा हा रजोगुण अनेक कामना निर्माण करतो आणि एक कामनाला काही हे मारुतीचं शेपूट आहे. हे एकानंतर एक पुढे 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 आपल्याला नेत जातो. आणि एक कामना पुरी झाली की दुसरी, असा तृष्णात संगायते भव. असं हा रजोगुण तृष्णेमध्ये म्हणजे त्याच्या संघामध्ये आपल्याला टाकतो. हवा मध्ये टाकतो. हे तर मला पाहिजेच, याच्याशिवाय तर मला चालतच नाही. तुम्हीच सांगा मुलाची फी भरू नये का, तुम्हीच सांगा देवळात जाऊ नये का, तुम्हीच सांगा नातवाचं करू नये का. हो केलंच पाहिजे. त्याचाच भाव तसा मिळतो रजोगुणीला रजोगुणी, आणि तो म्हणतो हो हे केलंच पाहिजे. म्हणून ज्याचं त्याचं कर्तव्य अतिशय चोखपणे सांभाळलं पाहिजे. व्यवस्थितपणे व्यवहारामध्ये लक्ष ठेवायचं की माझं कर्तव्य किती आहे आणि कोणत्या टप्प्यावर मी थांबलं पाहिजे. हे मला इथं लक्षात ठेवलं पाहिजे की माझं मी केलं, माझ्या मुलाबाळांचं केलं, आता नातवांचं केलं, 7 पिढीचं केलं आणि 8व्या पिढीचं कसं होईल त्याच्यासाठी अजून केलं. माझे श्री गुरु त्याला कर म्हणतात. म्हणजे करायचं, करता मरायचं, पुन्हा दुसऱ्यांदा करायला यायचं.
आपणच आपले आत्महत्यारे इथं होतो. म्हणून ह्या रजोगुणाला थारा द्यायचा नाही. इथं मर्यादा आहे. करू नको असं नाही म्हटलं आहे, हे पक्क लक्षात ठेवा. पण कुठवर माझं कर्तव्य कुठवर आहे हे मला कळलं पाहिजे. आणि मला इकडे सरकता आलं पाहिजे की आता मला सुद्धा माझ्या श्री गुरुने म्हटलं आहे, मनुष्य देहाचे लेणे अकस्मात ये भाग्याने, तेथेची ब्रह्म जाणणे नियोजित. हे ब्रह्म जाणण्यासाठी मला हे मनुष्य देहाची प्राप्ती ईश्वराने दिलेली आहे करून. आणि श्री गुरुने आताच आपण पाहिलं की हे जे आहे आपल्याला दिलेलं ते महत्भाग्याची घडी आहे. श्री गुरूंची प्राप्ती झाली आहे, त्यामुळे माझी महत्भाग्य आहे. आणि आता मी आत्म्यावर उडी घेतलीच पाहिजे. ही घडी मी अशी वाया घालवणं बरोबर नाही, हा विचार मला देता आला पाहिजे की ह्या देहाचं काय कर्तव्य आहे, काय करण्यासाठी हा देह मला मिळालेला आहे. हे सावध राहून मी ह्या रजोगुणाची एक क्षमता आहे, ह्या रजोगुणाची एक कॅपॅसिटी आहे की तितकी मी करायची आणि बाहेर निघायचं. स्वयंपाक करणं भाग आहे की नाही, पण दिवसभर का वाटते ना की आता स्वयंपाक पूर्ण झाला, आता जेवण करावं, बाहेर निघावं आणि दुसरं काही काम. असं ह्या रजोगुणातून स्वयंपाक करण्यापुरतं जसं स्वयंपाक खोलीत जायचं तसंच या रजोगुणात जायचं. ते झालं की बाहेर निघायचं. एकानंतर एक, आता स्वयंपाक झाला, आता संध्याकाळच्या नाश्त्याचं पाहते, आता सकाळचं करून बघते, हे करते ते करते, असं तिथंच खितपत पडायचं नाही. आणि आता तमोगुण, तमोगुणाचं देणं काय आहे? प्रमाद, आळस, झोप. मी याच्यात मोहामध्ये पाहतो सर्व देहीना तमस सत्तम ज्ञानम ज विद्धी. हा सर्व देहीना प्रमादालस्य निंद्राभीस. प्रमादामध्ये काय असते? आळस, निंद्रा आणि प्रमाद, हे तमगुणाचं देणं आहे. आणि ह्याच्यामध्ये हा तमगुण प्रमादालस्य निंद्राभीस तन्न बघनाती भारत, गीता सांगते. असा हा तमगुण आळसामध्ये, प्रमादामध्ये आणि निंदेमध्ये, विशेष करून ह्या अभ्यास करताना तर पहिले हे तिनांचा मारा होत असतो. अशा या सगळे ह्याला हा त्यांचं तडीला नेण्यासाठी निषिद्ध गोष्ट आपण टाळली पाहिजे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. हे जर आपल्याला ह्या त्यातून, तमोगुणातून, प्रमादातून, निंदेतून, आळसातून ह्या 3 गोष्टी ज्या मिळाल्या आहेत, त्याच्यामध्ये आपण काय करतो तर निषिद्ध गोष्टी, कारण ह्याला प्रमाद असं म्हटलेलं आहे. न करायला पाहिजे जे निषिद्ध आहे ते प्रमादापोटी करतो. आणि अनावश्यक हालचाली करणं हेही प्रमादाचं देणं आहे. काही गरज नसताना सुद्धा करूनच दाखवतो, त्याला तसंच दाखवूनच देतो. आणि सत्वगुण ज्ञानाला आणि सुखाला बांधतो, रजोगुण आसक्तीमध्ये, कर्मामध्ये बांधतो आणि तमोगुण अशा प्रमादामध्ये बांधतो. आणि त्या सगळ्यांमधून सुटणं हे माझं काम आहे, कारण माझं ध्येय काय आहे? गुणातीत होणं. हे 3ही गुण जर मी अशा ह्या रजोगुणाचं, बरं की नाथ महाराज म्हणतात, देवा रजोगुणी माणूस माझ्या समोर उभाच करू नकोस. वाटेल ते झालं तरी आपणासारखे कती तत्काळ तमोगुणी माणूस माझ्या समोर येऊ देऊ नको, कारण तो गुण मला लागायला वेळ लागत नाही. घसरण सोपी असते की नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात, मग मला काय कर,
मला सदा संगती सज्जनाची घडावी. मला काय देशील हे फक्त संतांची संगती दे, म्हणजे मी त्यांच्या संगतीमध्ये हे विचारसरणी मला जपणं, सत्वगुण जपणं मला आधार पाहिजे ना हो. ते संतांच्या संगतीमध्ये नेहमी टिकते. म्हणून मला देशील तर मला हा सत्वगुण टिकवण्यासाठी संतांची संगती दे, सतसंगती दे, आणि खूप सावधपणे मी त्याच्यात राहील अशी मला बुद्धी दे. हे आपण जेव्हा जनामी धर्म नचमे प्रवृत्त जनामी अधर्म नचमे निवृत्त, हे जे आपण काय पाहिलं दुर्योधनाचं, ते सगळं तो म्हणू शकतो. मला हे माहिती पडलं ना की हे अधर्माचं आहे, तर मला ते सोडताच आलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी हे संत. मी कदाचित चुकेल, या मार्गावर मी नसावे एकटे, रेटे असावे संत संग यांचे. असे माझ्याजवळ सगळे माझे संगी असावे, आणि मी तिथं स्वतःला अशा रीतीने सांभाळून घेईल असं काम. आणि अशा रीतीने मी नेहमी, मला काय देशील, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी तुझ्या निज स्वरूपाला त्या ठिकाणी बघेल अशी मला सवय दे. मग कदाचित मला तमगुणामध्ये रजगुणाच्या संगतीमध्ये जावं लागलं तर त्याच्यामधलं तुझं स्वरूप मी बघू शकेल. नाथ महाराजांना भूत दिसलं आणि ते म्हणतात, देवा विठ्ठला आज ह्या स्वरूपात दर्शन दिलं रे, छान आहे, ही दृष्टी सुद्धा मला दे. जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्ट सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू. अशा साधूंची मला संगती दे. याच्यामध्ये राहण्याची बुद्धी मला दे. बुद्धी दे रघुनायका. कोणची? अशा साधू सोबत राहायची. ह्या सगळ्यांच्या संगतीमध्ये सर्व द्वारेषु देहिना स्मिर प्रकाश उपजायते. असा प्रकाश माझा मला दे. ज्ञानम यदा विद्या द्विवृद्ध सत्वम मुच्यते. या सत्व गुणामध्ये मला राहण्याची संधी दे. या संतांच्या संगतीमुळे ते मला सहज प्राप्त होईल. आणि माऊली म्हणते, चंद्र तिथे चंद्रिका, शंभू तिथे अंबिका, संत तिथे विवेका असणे कीजे. म्हणून संत संगती दे, म्हणजे मी विवेक आणि वैराग्याने मी वागू शकेल, माझं हे मी जपू शकेल. म्हणून मला संतांची संगती दे. सत्वगुणाचा व्यवहार करायला आपोआप विवेक जागा होतो, आणि हे सगळं त्यांच्या संगतीत सहज मिळते. नाहीतर रजगुणामध्ये तमगुणामध्ये म्हटलं आहे की ह्यांचा मला सावली सुद्धा नको, कारण ते आपणासारखे कती तत्काळ हे वेळ लागू देत नाही. म्हणून मला श्री गुरूंच्या संगतीत ने, संतांच्या संगतीत ने, म्हणजे श्री गुरु मला आपणासारखे कती तत्काळ, ते पण सुद्धा तत्काळच करतात, आणि हे सुद्धा करतात, मग त्यांचं मला नको. मला श्री गुरूंच्या त्या ज्ञानाच्या त्या बोधाच्या संघात नेहमी राहणं ठेव. आणि असं जेव्हा आपण करतो तेव्हा आपण या सगळ्यांमधून आपलं आपलं काम, म्हणजे जे आपला विषय आहे स्वचा भाव, एवढे सगळे एवढ्या दिवसापासून आपण ही पूर्व तयारी केली, आणि असा पूर्व तयारीनिशी आता आपण समासाला जेव्हा समजू तो आपल्याला लवकर समजेल. आणि त्याच्यामध्ये आता जनाचे जे असतील, कोणी कसे ते आपल्यावर कशा रीतीने आपण त्याच्यावर मात करू शकतो, हे जर असे गुण आपण सगळे बघितले असेल तर आपण ते सगळे सांभाळू शकतो. त्याच्यासाठी आजपर्यंत इतके दिवस
आपण पूर्वतयारी केली. आता उद्यापासून आपण जनाकडे वळूया, जन स्वभावाकडे. पहिले मी पक्का झालं आणि आता जनाकडचा स्वभाव आणि त्याचे परिणामापासून स्वतःला कसं वाचवायचं ह्याच्याकडे आपण वळूया. आज आपण थांबूया. सगळ्यांना नमस्कार करते. श्रीराम. 13 वेळा नामस्मरण कोण घेतं? मी घेते. हा, घ्या. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय